हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं प्रयासमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण ज्या विषयासाठी भेटतोय तो म्हणजे MPSC बुक लिस्ट. पण त्याआधी मला सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत प्रयासच्या टीमकडनं, की ज्या प्रकारे तुम्ही मोमेंटम टेस्ट सिरीजला जो रिस्पॉन्स दिला आहे आणि तो रिस्पॉन्स फक्त पुण्यामधनं नाही आहे, तर तो रिस्पॉन्स पूर्ण जो महाराष्ट्रातनं मिळाला आहे त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे मनपासून आभार मानतो. आता त्या मोमेंटम टेस्ट सिरीजमधनं खूप साऱ्या क्वेरी येत होत्या आपल्या टीमला. तर क्वेरी काय होत्या की सर MPSCचं प्रिपरेशन करायचं तर बुक लिस्ट काय स्पेसिफिक, बिकॉज आम्ही जेव्हा मार्केटमध्ये पळतोय प्रत्येकजण आम्हाला वेगवेगळं सांगतंय. वेतरंग काहीतरी वेगळं सांगतं, जेव्हा मी टॉपरचं काहीतरी बघतो टॉपर काहीतरी वेगळं सांगतोय. तर अशी एक स्टँडर्ड एक बुक लिस्ट पाहिजे आम्हाला की त्या बुक लिस्टमधनं मी त्याचा अभ्यास करेल. दुसरी गोष्ट की ज्यांची UPSCची प्री आत्ता झाली नाही आहे, बिकॉज ह्यावेळेसची UPSC प्री सगळ्यांना माहीत होती की खूप काठिण्य पातळी खूप जास्त होती. सो त्या केसमध्ये जे UPSCचं MPSCमध्ये ट्रान्झिशन करतायत आणि ते पण 28 सप्टेंबरचा पेपर देणार आहेत, त्यांच्यासाठी नेमकं कोणत्या विषयावर मी फोकस करायला पाहिजे आणि त्यासाठी मी काय बुक वापरायला पाहिजे यावर आपण बोलणार आहेत. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट जो सगळ्यांसाठी प्रॉब्लेम आहे की सर इंग्लिशमधनं वाचायचं काय, बिकॉज MPSCचं बरंचसं जे इकोसिस्टम बनलेली आहे ती मराठीत बनलेली आहे. इंग्लिशमध्ये आणखीन इकोसिस्टम डेव्हलप नाही झालेली आहे. सो त्यासाठी इंग्लिशमध्ये नेमकं मी काय वाचायला पाहिजे आणि कोणत्या सब्जेक्टवर मी फोकस करायला पाहिजे की त्या अनुषंगाने माझी 28 सप्टेंबरसाठी माझी तयारी होऊन जाईल. सो ह्या सगळ्याचे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी तुमच्यासमोर हजर आहे. आता माझं नाव धनंजय आणि मी हे सांगायचं रिझन असं पर्टिक्युलरली बिकॉज मी MPSCच्या मेन्स पण दिलेल्या आहेत आणि UPSCच्या मेन्स पण दिलेल्या आहेत. सो हा दोघांचा एक्सपिरियन्स मला असल्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणे हे सांगू शकतो की नेमकं ह्या दोघांमध्ये कॉमन फ्रेमवर्क काय आणि काय केल्याने MPSCची प्री पण तुमची सायमल्टेनियसली निघते आणि UPSCची प्री पण तुमची सायमल्टेनियसली निघते. आणि लास्ट की जे पुढच्या वर्षीची तयारी करतायत UPSC 2026साठी, पण ते MPSCची पण पुढच्या वर्षी तयारी करणार आहे, तर त्यांच्यासाठी आत्तापासून मला नेमकं काय वाचायचं आहे हे पण आपण याच्यामधनं तुमची ते सगळे प्रश्नाची उत्तरं क्लिअर होणार आहेत. सो आपण स्टेज ट्यून आपण हे सगळ्या गोष्टी पूर्ण पाहणार आहेत. ओके, सो द नेव्हर एंडिंग प्रॉब्लेम दॅट लेट्स सॉल्व इट प्रॉब्लेम दॅट व्हॉट इज द नेव्हर एंडिंग प्रॉब्लेम MPSC बुक लिस्ट. सो एक म्हण आहे, ओके, त्या म्हणीचा अर्थ काय, दोज हू हॅव द प्रिव्हिलेज टू नो हॅव द ड्युटी टू ॲक्ट. अल्बर्ट आइन्स्टाईनचं खूप फेमस वाक्य आहे की ज्यांना माहिती आहे की ही गोष्ट काय, की ज्यांना प्रिव्हिलेज आहे की ही गोष्ट मला माहिती आहे, तर त्या व्यक्तीचं हे काम आहे. त्या व्यक्तीचं काय काम आहे की त्याने सगळ्यांना सांगायला पाहिजे की हे असं करायला पाहिजे. सो ॲज अ प्रयास टीम आम्ही हा पूर्ण रिसर्च करून हे तयार केलेलं आहे आणि हे प्रिव्हिलेज आहे की आम्हाला माहिती की एक बुकमध्ये मार्केटमध्ये कोणतं बुक चालतं किंवा काय. सो त्या अनुषंगाने आपण ही पूर्ण बुक लिस्ट तयार केलेली आहे. ओके, सो इट्स आवर ड्युटी की तुमच्यापर्यंत हे एक पूर्ण ट्रान्सपरंटपणे हे पोहोचायचं काम केलं पाहिजे. सो आता याच्यात काय काय प्रॉब्लेम असतात. पहिला प्रॉब्लेम येतो की सर बेसिक बुक लिस्ट काय वाचायची, की फक्त मराठी मीडियमसाठी नाही इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी पण नेमकं कोणते बुक्स मला वाचायचे आहेत, हा एक सगळा मेन मुद्दा येतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर UPSCचा स्टुडंट असेल तर मी काय एक्स्ट्रा रिडिंग करायला पाहिजे की त्यासाठी माझी MPSCची प्री निघेल. बिकॉज MPSCची प्री निस्ती द्यायची नाही 28 सप्टेंबरला, जे आता UPSCची प्री फेल झाले त्यांना ती पास पण करायची, बिकॉज त्यांच्यावरती टांगती तलवार आहे, राईट ना. बिकॉज UPSCचं प्रीचं ऑलरेडी बर्डन आहे. सो MPSCची प्री काढायची असेल तर ती द्यायची नाही आहे, ती निघली पण पाहिजे आणि चांगल्या मार्काने निघली पाहिजे. म्हणून आपल्याला त्याच्यावर एक फोकस करायचा आहे की मला MPSC प्रिलिमसाठी असं वेगळं काय एक्स्ट्रा रीड करायचं आहे. थर्ड, इंग्लिश टू मराठी स्विच. सो माझ्यासारख्या मुलांचा खूप प्रॉब्लेम असेल की आम्ही मराठी मीडियममध्ये 10th शिकलो आहे, पण UPSCचा अभ्यास मी इंग्लिशमध्ये केला आहे. सो आता मी इंग्लिशमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे बिकॉज मी माझं ग्रॅज्युएशन सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये केल्यात. आता मी मराठी जनरल सायन्ससारखा सब्जेक्ट मराठीमध्ये वाचायला गेलो तर मला जड जातो. त्याच्यासाठी मग मी इंग्लिशमध्ये काय वाचायला पाहिजे. ओके, बिकॉज मराठीची इकोसिस्टम आज पण इंग्लिशसाठी आणखीन परिपूर्ण झालेलं नाही. सो त्यासाठी काय करायचं हे एक आपण बघू. हा जो स्विचिंग प्रॉब्लेम मी ज्याला बोलेन. पुढचा आपल्याला बघायचं आहे की इंग्लिश मिडियम स्टुडंट्स आमचा एक दुसराच प्रॉब्लेम आहे की मराठी सर वाचताच येत नाही आहे. पण आता UPSCची आणि MPSCच्या मेन्स तर सेम झाली आहे. आता मेन्स तर सेम झाली आहे तर प्रिलिमसाठी तर अभ्यास करावा लागेल, बिकॉज दॅट इज अ लो हँगिंग फ्रूट. सो त्या केसमध्ये मग मला इंग्लिशमधनं काय वाचायचं आहे, मार्केटमध्ये काय मटेरियल आहे ते एक आपल्याला बघायचं आहे. आणि लास्ट पॉईंट आहे आपल्याला MPSC स्पेसिफिक करंट अफेअर्स इन इंग्लिश. हा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे सर करंट अफेअर्स वाचायचा आहे, बिकॉज 15 प्रश्न करंट अफेअर्सचे MPSCचे स्पेसिफिक ठरलेले आहेत. आता मी तुम्हाला हे पण सांगेल की MPSC किती स्पेसिफिक आहे. UPSC सारखं थोडंसं वेग नाही आहे की ह्यावेळेस करंट अफेअरचे क्वेश्चन 10 तर पुढच्या वेळेस 20, ह्यावेळेस सायन्सचे क्वेश्चन 5 तर पुढच्या वेळेस 10, असं नाही आहे.
जे ह्यावेळेस मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीत झालं UPSCला. इथे प्रॉपर ठरलेलं आहे MPSCचं की करंट अफेअरचे 50 प्रश्न येणार आहे. सो त्याचं प्रिपरेशन पण करायला पाहिजे. तर त्यासाठी इंग्लिश मीडियमसाठी काही मटेरियल आहे का अवेलेबल की जे मी इंग्लिशमध्ये वाचेल, प्रॉपर MPSC स्पेसिफिक वाचेल. सो ह्या सगळ्या प्रश्नाचे आपल्याला आन्सर द्यायचे. सो वेळ न दडवता आपण पहिल्या सब्जेक्टकडे येऊ, दॅट इज सायन्स. पहिली गोष्ट, सायन्सचे असतात 20 क्वेश्चन. हे ठरलेलं आहे बरं का. MPSCमध्ये हा पॅटर्न ठरलेला आहे प्रिलिमचा की सायन्सचे 20 क्वेश्चन्स असतात. एखादं अर्ध इकडे होईल, म्हणजे कधी 19 येतील, कधी 21 येतील, पण हा 20 त्यांचा एक फॉर्मॅट ठरलेला आहे. आता जर 20 क्वेश्चन 100 क्वेश्चनपैकी 20 क्वेश्चन म्हणजे 1/5, म्हणजे एवढा जर 20% वाटा जर फक्त तुमचं सायन्स खात असेल, जर तुम्ही UPSC स्टुडंट असाल आणि तुम्ही सायन्सला जर हलगर्जीपणाने बाजूला करत असाल, तर तुम्ही तिथंच माती खाताय. बिकॉज कसं माती खाताय? बिकॉज खूप इम्पॉर्टंट आहे सायन्स करणं. बरं, सायन्स करायचं तर काय प्रॉब्लेम आहे? तर सायन्सच्यांचा फोकस एरिया वेगळा आहे UPSCपेक्षा. कसा फोकस एरिया आहे? जर हे बायोलॉजीवर फोकस करताय तर हे ह्युमन बॉडी, प्लांट्स, डिसीज, ॲनिमल, क्लासिफिकेशन आणि सायंटिस्ट, जो एखादा सायंटिस्ट खूप फेमस आहे त्याबद्दल विचारतायत. आता हे सगळे टॉपिक कुठून आहे? ह्युमन बॉडीमध्ये काय विचारणार? हे पेशी म्हणजे सेल्सबद्दल विचारणार, ॲनिमल सेल्स, प्लांट सेल्स, त्यातला फरक विचारणार, ह्या बाकीच्या गोष्टी विचारतात. वेगवेगळ्या ग्लँड्स विचारतात. आता हे मी सगळं काय केलं, PYQवरनं रिसर्च करून तुम्हाला सांगतोय. मी मागच्या 10 वर्षाचे PYQचे पूर्ण पेपर चेक केले आणि त्याच्यानंतरच मी ह्या कन्क्लुजनवर आलो. सो यांचा हा फोकस एरिया आहे. फिजिक्समध्ये पण प्रॉपर फोकस करतात. फिजिक्समध्ये न्यूमेरिकल विचारतात, पण फिजिक्समध्ये यांचा फोकस कुठे असतो? वर्क, एनर्जी, लाईट, फोर्सेस, ह्या स्पेसिफिक कन्सेप्टवर यांचा फोकस आहे. आणि त्याच्यामध्ये पण ते न्यूमेरिकल खूप एकदम बेसिक न्यूमेरिकल्स विचारतात. थर्ड, त्यांचं आपलं आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये ॲटम्स, ॲसिड्स, केमिकल्स रिएक्शन, डे टू डे याच्यामध्ये आपण जे समजा तुम्ही एखादी रिएक्शन वापरताय, की समजा तुम्ही धुण्याच्यासाठी काय वापरताय किंवा तुम्ही खाण्यासाठी काय वापरताय, ह्या ज्या केमिकल गोष्टी आहेत की ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो, त्याबद्दलचे जनरल प्रश्न हे याच्यामध्ये विचारतात केमिस्ट्रीमध्ये. आणि लास्ट, जर तुम्ही UPSCचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला कळेल की यांचा फोकस हा जो UPSCचा करंट अफेअर्सवर फोकस आहे, यांचा फोकस करंट अफेअर्सवर नाही आहे, हे बेसिक सायन्सवर यांचा फोकस आहे. बेसिक सायन्सवर फोकस असेल तर तुम्हाला बेसिक सायन्सचे पर्टिक्युलर बुक वाचणं पण इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी पहिलं आपल्याला हे कळायला पाहिजे की प्रत्येक विषयावर यांचा फोकस काय. आता जे मराठीतून करतायत त्यांना पण ह्या पर्टिक्युलर टॉपिकवर फोकस द्यायचा आहे. सो आता आपण काय बघू की मराठीसाठी काय बुकलिस्ट आहे का आणि इंग्लिशसाठी बुकलिस्ट काय आहे का. तर पहिली गोष्ट, पहिलं आहे तुम्हाला स्टेट बोर्ड आहे, 8 to 10 स्टँडर्ड. हे सगळ्यात अंडर एस्टिमेट बुक आहे. मी स्वतः स्टेट बोर्डचे बुक वापरले होते MPSCसाठी आणि त्यातनं प्रश्न येतात पण. ओके, पण मला कळत नाही की आपण स्टेट बोर्डकडे लक्ष का देत नाही. आणि खूप व्यवस्थित बुक आहे, सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितलेले आहेत. मराठीमध्ये पण अवेलेबल आहेत, इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. एक तर तुम्ही स्टेट बोर्ड वापरू शकता, सो मराठीवाले मराठीमध्ये वाचू शकतात, इंग्लिशवाले इंग्लिशमध्ये वाचू शकतात, हा एक ऑप्शन आहे. ऑर एक तर तुम्ही हे वाचा किंवा दुसरं वाचा, NCERT 6 to 10 स्टँडर्ड. पण आता इथं काय प्रॉब्लेम आहे, मराठीवाल्यांसाठी हा ऑप्शन नाही आहे. सो मराठीवाल्यांनी ह्या ऑप्शनकडे जायचं का NCERTच्या? तर अजिबात नाही. मराठीवाल्यांना हा ऑप्शन करायची गरज नाही आहे. मराठीवाले फर्स्ट ऑप्शनसाठी जाऊ शकतात की त्यांचं बेस चांगला बनेल. ओके, यानंतर एक बुक जे मराठीवाल्यांनी पण वाचायचं आहे आणि इंग्लिशवाल्यांनी पण वाचायचं आहे, दॅट इज लुसंट GK. आणि लुसंट GKमध्ये एक सायन्सचा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स असं एक 40-50 पेजमध्ये फॅक्ट्स सगळ्या दिलेल्या आहेत. तर त्या वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज त्यातनं डायरेक्ट प्रश्न तुम्हाला ह्या सायन्सच्या याच्यामध्ये दिसतात. ओके, आणि मी तुम्हाला दाखवू शकतो की याच्यामधनं डायरेक्ट प्रश्न कसे आलेले आहेत. सो ह्या लुसंट GKचं खूप महत्त्व आहे. हे UPSCवाल्यांसाठी पण खूप जास्त महत्त्व आहे आणि MPSCवाल्यांसाठी खूप जास्त महत्त्व आहे. ओके, हे झालं. ओके, आता ज्यांचं इंग्लिश आहे त्यांनी हे लुसंट GK वाचू शकता. पण आता ज्यांचं समजा मराठी, त्यांनी आणखीनच एखादं बुक वाचायचं आहे स्पेशल, तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी आपलं एक बुक आहे, दॅट इज डॉक्टर सचिन भस्के सरांचं बुक आहे. ओके, ते स्वतः डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर आहेत. सो त्यांनी खूप चांगलं बुक लिहिलेलं आहे, जे मराठी मीडियम म्हणजे मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. सो तुम्ही ह्या बुक पण वापरू शकता. आता काय करायचं आहे, एक तर तुम्ही स्टेट बोर्ड वापरत असाल तर स्टेट बोर्डसोबत तुम्ही लुसंट GK फॉलो करायचं आहे. NCERT वापरत असाल तर NCERT सोबत लुसंट GK फॉलो करायचं आहे. त्याच्यामुळे त्याला मी स्टार मार्क केला आहे. जर तुम्ही हे तिन्ही फॉलो करत नसाल तर तुम्हाला सचिन भस्के सरांचं बुक फॉलो करायचं आहे विथ लुसंट GK. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं वाचायचं नाही आहे. ओके, एकतर हे फॉलो करायचं आहे, त्याचसोबत हे फॉलो करायचं आहे, एकतर NCERT फॉलो करायचं आहे, त्याचसोबत लुसंट GK फॉलो करायचं आहे, सचिन भस्के सरांसोबत लुसंट GK फॉलो करायचं आहे. पण ज्यांना खूपच असं वाटतं की सायन्स माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि मला सायन्सचे प्रश्न चुकलेच नाही पाहिजे, त्यांसाठी एक बुक आहे, दॅट इज लुसंटचं जनरल सायन्सचं बुक आहे.
ओके, हे बुक थोडं मोठं आहे, याच्यामध्ये MCQ पण असतात. हे बुक SSC CGL वाले वापरतात आणि याच्यातनं डायरेक्ट प्रश्न पडतात. तर आत्तापर्यंत MPSCच्या प्रीमध्ये जे प्रश्न आलेत ते हे सगळे ह्या बुकमधनं आलेत. सो असा कधी कधी असं होतं की एखादा प्रश्न स्टेट बोर्डमध्ये नसतो, भस्के सरांच्या बुकमध्ये एखादा प्रश्न नसेल किंवा लुसंट GK पण मध्ये नसेल, तो प्रश्न तुम्हाला लुसंट जनरल सायन्समध्ये पाहायला मिळतो. सो त्यासाठी ज्यांना इंग्लिश मिडियम आहे, आता हे बुक फक्त इंग्लिशवाल्यांसाठी आहे. सो मराठीवाल्यांसाठी कोणते कोणते ऑप्शन्स आहेत? एक सचिन भस्के सरांचं बुक ऑप्शन आहे आणि स्टेट बोर्डचं ऑप्शन आहे. इंग्लिशवाल्यांसाठी NCERT विथ लुसंट GK और लुसंट जनरल सायन्स वापरलं तर हे दुसरं काहीच वापरायची गरज नाही, फक्त लुसंट जनरल सायन्स वापरा. सो आय होप की तुम्हाला जनरल सायन्सबद्दल कळालं असेल. आणि क्वेश्चन मी फोकस एरिया पण सांगितलेत, याच्यावरच फोकस द्या, ह्याच एरियावरच फोकस द्या. यासाठी PYQs बघा लास्ट 10 इयर्सचे आणि लास्ट बुक सांगितलेत, याचे मी तुम्हाला फोटो पण इथं दाखवतोय, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं कोणतं हे बुक तुम्ही जेव्हा सर्च कराल ऑनलाईन तर ते कोणतं वापरायचं. सचिन भस्के सरांचं बुक आहे, हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि हे लुसंटचं जनरल सायन्स. ओके, हे फक्त इंग्लिशमध्ये आहे. ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे, मी स्वतः लुसंट GK ह्या जनरल सायन्सला प्रिपेअर केलेलं आहे आणि लुसंट GK मधनं मी सायन्स वाचलेलं आहे. सो हे तुम्ही जाऊ शकता, मराठी मीडियम असेल सचिन भस्के सरांसोबत जाऊ शकता. ओके, आय होप की तुमचं सायन्सबद्दलच्या ज्या आता शंका असतील त्या परिपूर्ण झालेल्या असतील. आणि हे ट्रस्ट मी, हे प्रयासचे असं नाही की मी प्रयासच्या प्लॅटफॉर्मवर आहे म्हणून मी तुम्हाला प्रयासचं काहीतरी मटेरियल वापरायला सांगेल, की जे स्टँडर्ड सोर्सेस आहेत ते सांगणं प्रयासचं काम आहे, राईट ना. सो आय होप की तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की सायन्समध्ये काय करायचं आहे. आता सेकंड सब्जेक्ट आहे हिस्ट्री. हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन फिक्स आहेत. ओके, आता जे मराठीमधनं हिस्ट्री करतात त्यांना एवढा प्रॉब्लेम नाही आहे, बिकॉज मराठीमध्ये खूप जास्त बुक अवेलेबल आहेत. इंग्लिशवाल्यांसाठी हा जास्त प्रॉब्लेम होतो की महाराष्ट्र रिलेटेड सर हिस्ट्री कुठून वाचायची आणि महाराष्ट्र रिलेटेड जे सोशल रिफॉर्मर्स आहेत ते कुठून वापरायचे. सो त्या रिलेटेड मी काही गोष्टी घेऊन आलो आहे, सो आपण त्या बघूयात. पहिली गोष्ट, यांचा फोकस एरिया कुठे आहे? जर तुम्ही एशियंटमध्ये पाहिलं तर हे पर्सनॅलिटीज, फेमस बुक्स, वैदिक टाइम्समध्ये काय झालं, मौर्यन एम्पायर, पोस्ट मौर्यन एम्पायर, विजयनगर एम्पायर, यांच्यावर याचा फोकस आहे. त्यातलं काय विचारतील आहे की त्यातले त्यांचे स्पेसिफिक पर्सनॅलिटीजचं काहीतरी स्पेसिफिक गोष्ट विचारतील. इंटरेस्टिंगली मी मागच्या 10 वर्षाचं जे ॲनालिसिस केलं आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि प्री हिस्टॉरिक ज्या इव्हेंट्स आहेत त्याच्यावर यांचा फोकस नाही आहे. सो याच्यावरनं तुम्हाला कळेल की UPSCमध्ये आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला तर हॉट टॉपिक आहे, पण तो MPSCमध्ये नाही आहे. ओके, सो हे तुम्हाला कळायला पाहिजे. सो इंटरेस्टिंगली ह्या टॉपिकवर तुम्हाला फोकस करायचा आहे. जर मिडिवलमध्ये आले तुम्ही तर हे दिल्ली सल्तनत, मुघल एम्पायर आणि त्यातले बुक्स अँड पर्सनॅलिटीज याच्यावरच हे फोकस करत आहे, त्याच्या बाहेर जात पण नाही. आणि याच्यामध्ये पण यांचा फोकस मिडिवलपेक्षा एशियंटवर जास्त फोकस आहे. ओके, सो मध्ययुगीन भारतापेक्षा यांचा एशियंट हिस्ट्रीवर जास्त फोकस आहे. आता तिसरं आहे मॉडर्न हिस्ट्री. आता मॉडर्न हिस्ट्री जर तुम्हाला, आता बघा, मॉडर्न हिस्ट्री जर तुम्ही महाराष्ट्र स्पेसिफिक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला रिफॉर्मर्स ऑफ महाराष्ट्र, ओके, त्याच्यानंतर त्यांच्या मोमेंट्स आणि त्यांचं मेजर इव्हेंट्स इन महाराष्ट्र ऑफ फ्रीडम स्ट्रगल याच्यावर यांचा फोकस आहे. आता यासाठी आपण जेव्हा बुक पाहू महाराष्ट्र स्पेसिफिक, इथे थोडा इंग्लिश मिडियमवाल्यांचा प्रॉब्लेम येतो, बिकॉज रिफॉर्मर्स ऑफ महाराष्ट्र असं स्पेसिफिक बुक आत्तापर्यंत इंग्लिश मिडियममध्ये आलेलंच नाही आहे. ओके, आणि हा एक असा चंक आहे की याच्यावर दरवर्षी जे हिस्ट्रीमध्ये MPSCमध्ये प्रश्न येतात तर 6-7 प्रश्न रिफॉर्मर्स ऑफ महाराष्ट्रावर येतात, विच इज अ व्हेरी मेजर चंक. सो इथं आपल्याला इश्यू येतो. तर इथं मी काय करायचं हे पण तुम्हाला सांगेल. आणि त्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीमध्ये इंडियाच्या बाबतीत हे यांचा फोकस गांधी आल्यानंतर जो इव्हेंट्स आहेत त्याच्यावर यांचा जास्त फोकस आहे. आणि गांधी रिलेटेड ज्या सोशल रिफॉर्म्स मुवमेंट आहे की आधीच्या ज्या सोशल रिफॉर्म मुवमेंट झाल्या गांधीच्या आधीच्या आणि गांधी नंतर ज्या गांधीयन इरा आला त्या रिलेटेड यांचे प्रश्न जास्त असतात. सो हे झालं यांचं मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीत, इंडियाच्या बाबतीत. ओके, आता जर तुम्ही इथे पाहिलं की एशियंट मिडिवलसाठी, तर एशियंट मिडिवलसाठी सगळ्यात बेस्ट सोर्स आहे की जिथनं सगळे प्रश्न येतात तो म्हणजे लुसंट GK. लुसंट GKमध्ये एशियंट आणि मिडिवल आहे, ते तुम्ही वाचायलाच पाहिजे, बिकॉज यातनं तुम्हाला डायरेक्ट प्रश्न दिसतात. आणि जर तुम्ही समजा तुम्ही एक्झिस्टिंग काय वाचत असाल, पर्टिक्युलर UPSC की तुम्ही ओनली आयएसचं मटेरियल फॉलो करत असाल, बाकीचं काही करत असाल, तर तुम्ही तेच फॉलो करा, ते मटेरियल चेंज करू नका, बिकॉज सगळीकडे फॅक्ट्स ऑलमोस्ट सेम आहेत. ओके, आता जे समजा महाराष्ट्रातनं याच्यातनं वाचताय, मराठीमधनं वाचतायत, आता त्यांना मॉडर्न हिस्ट्री महाराष्ट्राचं वाटायचं आहे, तर एक ओल्ड 11 स्टँडर्डचं बुक आहे. ओके, हे मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. हे जे नवीन 11 स्टँडर्डचं बुक आहे ते नाही सांगत आहे मी तुम्हाला, ओल्ड आहे, येलो कलरचं बुक आहे, मी तुम्हाला पुढे दाखवेल. तर ते इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. इंग्लिश मिडियमवाल्यांनी म्हणजे UPSCवाल्यांनी हे बुक वाचणं मस्ट आहे. आणि जे मराठीमधनं वाचतात
त्यांनी पण हे बुक वाचणं मस्ट आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राची हिस्ट्री दिलेली आहे. सेकंड आहे सोशल रिफॉर्मर्स. यासाठी विपुल थोरमटे सरांचं बुक आहे, लोकसेवा पब्लिकेशनचं. हे बुक वाचणं इम्पॉर्टंट आहे. आता हे बुक फक्त मराठीत अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये अवेलेबल नाही आहे. तर तुम्ही काय करायचं, जे इंग्लिशमधनं प्रिपेअर करतात, एक मराठीचा मुलगा घ्यायचा, ओके, आणि त्याच्याकडून एकदा डिस्कस करून घ्यायचं, त्याला एकदा वाचायला लावायचं पूर्ण, आणि त्याच्यासोबत डिस्कस करायचं आणि तुमच्या नोट्स एकदा मराठीत करून घ्यायच्या. ही वन टाईम एक्सरसाइज आहे, पण एकदा ही वन टाईम एक्सरसाइज केली तर सोशल रिफॉर्मर्सवर खूप जास्त चंक आहे, आणि याच्यावर जर आपण फोकस दिला नाही तर तसे पण आपण हिस्ट्रीला थोडे मागे पडू, राईट. सो त्यामुळे हे बुक वाचणं इम्पॉर्टंट आहे आणि खूप मस्त बुक आहे, खूप भारी बुक दिलेलं आहे. सो हे लोकसेवा पब्लिकेशनचं बुक वाचणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आता मॉडर्न हिस्ट्री तुम्ही इंडिया स्पेसिफिक वाचत असाल मराठीतनं आणि महाराष्ट्र सहित संदर्भासहित वाचायचं असेल तर समाधान महाजन सरांचं बुक आहे, बेस्ट बुक आहे, जे मॉडर्न हिस्ट्री म्हणजे आधुनिक इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासहित दिलेला आहे. सो हे बुक तुम्ही वाचायला पाहिजे. आणि इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर यू गो विथ स्पेक्ट्रम ओनली. जी UPSCची मुलं ऑलरेडी वाचतात, हे स्पेक्ट्रम बदलायची गरज नाही आहे. स्पेक्ट्रममधनं बऱ्यापैकी प्रश्न कव्हर होतात. सो इंग्लिशवाल्यांनी स्पेक्ट्रम वापरायचं आहे, मराठीवाल्यांनी समाधान महाजन सरांचं बुक वापरायचं आहे, ओके. त्याच्यानंतर हे जे मराठीवाल्यांनी सोशल रिफॉर्मरसाठी कोणतं बुक वापरायचं आहे, तुमचं लोकसेवा पब्लिकेशनचं विपुल थोरमोटे सरांचं. सो हे सोशल रिफॉर्मर्स आहेत, हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. मी परत परत सांगतोय की ज्यांनी काय रिफॉर्म केलेत महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली, ते तुम्हाला विचारतातच. आणि त्यानंतर हे मॉडर्न हिस्ट्रीसाठी महाराष्ट्र स्पेसिफिक 11th स्टँडर्डचं बुक हे इंग्लिशमध्ये पण वाचायचं आहे, इंग्लिशवाल्यांनी, मराठीवाल्यांनी मराठीमध्ये वाचायचं आहे. सो काय करू शकता तुम्ही, एशियन मिडिवलसाठी लुसंट GK, मॉडर्न हिस्ट्रीसाठी महाराष्ट्रासाठी 11th स्टँडर्डचं बुक, ते दोन्ही वापरू शकता. सोशल रिफॉर्मर्स मराठीवाल्यांनी वापरायचंच आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला चॉईस आहे. सो इथं मराठी मीडियमवाल्यांना पण मी चॉईस दिली आहे आणि इंग्लिश मीडियमवाल्यांना पण चॉईस दिली आहे. आता थर्ड आपल्याला बघायचं आहे, हे मराठीचं मी जे बुक दिलं आहे तुम्हाला 11th ओल्ड बुक सांगितलं आहे, ते हे येलो कलरचं बुक आहे. हे मार्केटमध्ये अवेलेबल पण आहे, PDF फॉर्ममध्ये पण अवेलेबल आहे. बालभारती नावाची आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही गेले तर तुम्हाला स्टेट बुक, जसं NCERTची वेबसाईटवर तुम्हाला सॉफ्ट कॉपी मिळतात, तसं बालभारतीवर तुम्हाला आपल्या स्टेट बोर्डाच्या सॉफ्ट कॉपी मिळतात. त्याच्यामध्ये हे बुक आहे, तर हे बुक तुम्ही इंग्लिशमध्ये पण घेऊ शकता आणि मराठीमध्ये पण घेऊ शकता. सेकंड जे मी तुम्हाला महाराष्ट्रातील समाजसुधारक सांगतोय, सोशल रिफॉर्मर्स, याच्यावर पर्टिक्युलरली खूप फोकस आहे. हे जुन्या पॅटर्नच्या MPSC मेन्समध्ये पण खूप काम यायचं आणि प्रिलिम्समध्ये पण खूप काम यायचं. हे महाराष्ट्रातील समाजसुधारक हे बुक तुम्ही सरांचं थोरमोटे सरांचं बुक हे तुम्ही वापरायलाच पाहिजे, ओके. आता जे इंग्लिश मिडियम आहे त्यांनी काय करायचं, एक मराठी मिडियमचा मुलगा घ्यायचा, त्याकडनं त्यासोबत बसायचं आणि एकदा दररोज एक चॅप्टर करत करत तुम्ही ते इंग्लिशमध्ये त्याच्या नोट्स काढून घ्यायच्या. बिकॉज ह्या बुकशिवाय तुम्हाला हिस्ट्रीमध्ये, पर्टिक्युलरली मॉडर्न हिस्ट्रीमध्ये, आधुनिक भारतामध्ये तुम्हाला मार्क पडणार नाही. बिकॉज समाजसुधारकावर खूप जास्त भर आहे MPSCचा, ओके. डन. सो हे झालं आपलं याचं. आणखीन एक समाजसुधारकासाठी तुम्हाला जसं वाटलं की मी फक्त लोकसेवा पब्लिकेशनचंच सांगतोय, तो आणखीन एक बुक आहे MPSC सिम्प्लिफाईडचं, जे थोरबोले सरांच्या जे ऑलरेडी ऑफिसर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमित देशमुख सरांनी लिहिलं आहे आणि नितीन कदम सरांनी, या दोघांनी लिहिलं आहे. हे बुक पण तुम्ही वापरू शकता. हे याला अल्टरनेटिव्ह आहे. जर तुम्ही हे बुक आत्ता वापरत असाल तर हे बुक घ्यायची गरज नाही आहे. जर तुम्ही घेतलंच नसेल तर या दोन्हीपैकी तुम्ही कोणतं बुक घेऊ शकता. दोन्ही बुक ऑलमोस्ट सेम आहे. आणखीन जे मी तुम्हाला समाधान महाजन सरांचं सांगितलं आहे, पर्टिक्युलरली मराठीमध्ये इतिहास वाचायचा आहे, महाराष्ट्राचा संदर्भसहित इतिहास वाचायचा आहे, तर त्यासाठी हे समाधान महाजन सरांचं बुक आहे, ओके. हे बुक तुम्ही वापरू शकता. वन ऑफ दी बेस्ट बुक आहे जे मराठीमध्ये अवेलेबल आहे. सो हे बुक पण तुम्ही वापरू शकता. सो आय होप की तुमचं, आता बघा, मी पहिलं मुद्दामून सायन्स घेतलं बिकॉज सायन्स हा असा टॉपिक आहे की जो UPSCचं बॅकग्राऊंडवाले मुलं आहेत त्यांच्यासाठी पूर्ण वेगळा आहे. MPSC जर करायचं असेल तर त्याच्यामुळे मुद्दामून मी रिलेव्हन्स पहिला सायन्सला दिला आहे की सायन्सवर तुम्हाला आधी फोकस करायचा अभ्यास करताना, नंतरचा फोकस तुम्हाला हिस्ट्रीवर करायचा आहे. का? बिकॉज हिस्ट्रीवर पण तुम्हाला सोशल रिफॉर्मर्स वेगळे वाचायचं आहे आणि महाराष्ट्राची हिस्ट्री थोडी वेगळी वाचायची. सो हिस्ट्रीवर फोकस करायचा आहे. सो जो आपण सब्जेक्ट त्याच्या पुढे घेतोय त्याचा रिलेव्हन्स विथ टाईम तुम्हाला कळणार आहे की आधी कोणते सब्जेक्ट वाचायला घ्यायचे आहेत जे आत्ता UPSCमधनं MPSCकडे शिफ्ट होत आहेत, आणि MPSCवाले त्यांनी पण कशावर जास्त फोकस द्यायला पाहिजे ते याच्यावरनं तुम्हाला कळेल, ओके. आय होप सो की तुम्हाला हिस्ट्रीमध्ये काय करायचं कळालं. आता तिसरा जो चंक आहे की जो MPSC आणि UPSCमध्ये परत वेगळा आहे, दॅट इज अ करंट अफेअर्स, म्हणजे चालू घडामोडी. अगेन याच्यावर किती क्वेश्चन आहेत? 15 क्वेश्चन आहेत. सो 20 क्वेश्चन सायन्सवर फिक्स ठरलेले आहेत, 15 क्वेश्चन हिस्ट्रीवर फिक्स ठरलेले आहेत, 15 क्वेश्चन करंट अफेअर्सवर आहेत फिक्स ठरलेले आहेत, ओके.
आता करंट अफेअर्सवर तुम्हाला एक गोष्ट दिसेल की यांचा जास्त जी हे असतं तो फॅक्ट्सवर असतं. जसं UPSCमध्ये थोडं ॲनालिटिकल करंट अफेअर्स विचारतात, इथं ॲनालिटिकल विचारत नाही, खूप जास्त फॅक्च्युअल करंट अफेअर्स असतं. खूप जास्त पण नसतं, यांचे एरिया ठरलेले आहेत. सो हे एक मिथ आहे की UPSCमध्ये खूप जास्त गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. रिॲलिटीमध्ये असं खूप जास्त गोष्टी लक्षात ठेवायची गरज पण पडत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो याच्यामध्ये मग तुम्ही कोणत्या एरियावर फोकस करायला पाहिजे. अगेन मी लास्ट 10 इयर्सचे क्वेश्चन पेपर पाहिले आणि याच्यावरनं मला कळालं की यांचा फोकस एरिया आहे की जे अवॉर्ड्स आहेत न्यूजमध्ये, जे भारतातले अवॉर्ड्स आहेत आणि महाराष्ट्रात कोणाला अवॉर्ड्स मिळाला आहे, महाराष्ट्रातल्या व्यक्तीला अवॉर्ड्स मिळाला आहे, म्हणजे एखादा पद्मभूषण प्रकार, आपला पुरस्कार, भारत पुरस्कार, एखादा बुकचा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल यांचे प्रश्न असतात. दुसरं काही समिट झाल्यात, ओके, महाराष्ट्रात किंवा भारतात किंवा देशामध्ये किंवा आणखी इंटरनॅशनलमध्ये काहीतरी क्लायमेट चेंज रिलेटेड म्हणा, हवामान बदल म्हणा, याच्या बाबतीत जर काही समिट झाले असतील त्या समिट पण हे विचारतात. थर्ड, यांचं पर्सन इन न्यूज, म्हणजे जो एखादा व्यक्ती सध्या बातम्यामध्ये, ओके, जो महाराष्ट्राचा असू द्या, भारताचा असू द्या, त्यावर पण यांचा फोकस आहे. नंतर स्पोर्ट्स, म्हणजे यांचा खेळाच्या प्रश्नांवर पण खूप जास्त फोकस आहे. आणि पुढचं आहे स्पेस रिलेटेड, एखादं इंडियाने काहीतरी सोडलं तर त्यावर ते 100% प्रश्न विचारतात. आणि स्कीम्स ज्या न्यूजमध्ये आहेत, आणि स्कीम्स न्यूजमध्ये कोणत्या महाराष्ट्र रिलेटेड असेल तर ते 100% विचारतात. त्यानंतर ज्या इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची रँकिंग आणि भारताची रँकिंग घसरलेली दिसेल किंवा पुढे गेलेली दिसेल, त्या इंडेक्स पण हे विचारतात. आणि डिफेन्स, ओके, डिफेन्समध्ये एखादं काही नवीन गोष्ट केली. सो हे 5-6 फोकस एरिया आहेत. सो जेव्हा तुम्ही मंथली मॅगझिन घेता तर मंथली मॅगझिनमध्ये पेज टू पेज वाचायची गरज नाही आहे. आधी बघायचं की अवॉर्ड्स कोणते दिलेत, अवॉर्ड्समध्ये कोणते इम्पॉर्टंट आहे हे कुठून कळतं, PYQमधनं कळतं. सो PYQ तुमच्यासोबत असणं, एक तर तुम्ही PYQचं बुक घेऊ शकता ॲनालिसिसचं, ते पण बुक मी तुम्हाला सांगतो. PYQ ॲनालिसिससाठी आपलं लोकसभा पब्लिकेशनचं बुक मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. ओके, लक्षात ठेवा, इंग्लिशवाल्यांना PYQ ॲनालिसिसचं बुक आहे. आय एम फ्रॉम प्रयास प्लॅटफॉर्म सांगतोय की लोकसेवा पब्लिकेशनचं बुक आहे, ते बुक तुम्ही वापरू शकता की ज्याचं ॲनालिसिस मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. आणि त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की नेमकं हे विचारतात कसं आहे. आणि लास्ट, हाय ऑफ रिवॉर्ड्स इफ डू प्रॉपरली, म्हणजे जर तुम्हाला प्रिलिम्स MPSCची काढायचीच आहे, म्हणजे असं तयात मयात नाही ठेवायचं की कट ऑफ 117 लागलाय आणि मला पडतायत 117च मार्क, 118च मार्क, पहिली आन्सर की झाली काहीतरी चेंज झाले, दुसरी आन्सर की आली काहीतरी आन्सर चेंज झाले. हे जर करायचं नसेल तर तुम्हाला करंट अफेअर्स करणं मस्ट आहे. इट इज अ लो हँगिंग फ्रूट. जर तुम्ही प्रॉपरली सिस्टमॅटिकली केलं, 15 पैकी 8 क्वेश्चन जरी मारले, बाकीचे कुणी करत नाही, तुम्ही ॲडव्हान्टेज पोझिशनला असतात. ओके, त्याच्यामुळे जे मराठीमधनं करतात त्यांनी पण लक्षात ठेवा, आणि जे इंग्लिशमधनं करतायत आणि जे आता UPSCतनं MPSCमध्ये शिफ्ट झालेत, करंट अफेअर्सला अंडर एस्टिमेट करू नका. ओके, डन. सो एक करंट अफेअर्सचं झालं. आता करंट अफेअर्ससाठी मग पुढचा प्रश्न येतो की सर मॅगझिन काय वापरायचं आहे. तुम्ही एवढं बोलले पण आम्हाला सांगा की मॅगझिन काय वापरायचं आहे. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, ह्या वर्षी जे 28 सप्टेंबरसाठी प्रिपेअर करत असतील, फिजिक्सवाला PW, फिजिक्सवाला MPSC म्हणजे PW MPSCवाला, यांचं टेलिग्राम चॅनल आहे, ह्याच नावाने टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्च करा. यांचे मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही मीडियममध्ये मॅगझिन आहेत, कळते तुम्हाला. सो हे मंथली मॅगझिन आहेत. आता सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे आणि ही प्री डिटर्माइंड डेट आहे की सप्टेंबरमध्येच एक्झाम होणार आहे. सो यासाठी 2 वर्षाचे करंट अफेअर्स वाचायची गरज नाही, तुम्ही 1 वर्षच मागं देऊ शकता. जर एक्झामची डेट पोस्टपोन झाली तर त्या केसमध्ये मग तुम्हाला आणखीन मागचं वाचावं लागतं, बिकॉज पेपर आधीच सेट झालेला असतो. या केसमध्ये आणखीन डेट तीच फिक्स झालेली आहे, ती चेंज नाही झाली आहे. सो तुम्ही सप्टेंबरच्या 1 वर्ष मागं जायची गरज आहे. सो तुम्ही 2 वर्षाचं वाचायची गरज नाही आहे. मागचं इयरबुक वाचायचं आहे, सर मी 24चं इयरबुक वाचू का, हे करू का, हे अजिबात करायची बुक नाही आहे. यू हॅव टू 1 वर्ष मागं जायचं आहे. मंथली वापरायच्यात, जे मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, फोकस एरिया आपण इथे पाहिलेत की कोणत्या एरियावर फोकस करायचं आहे. तेच एरिया आधी वाचून घ्यायचे, त्यांचं रिव्हिजन आधी करायचं आणि ते झाल्यानंतर बाकीचं करायचं टाईम उरला तर. सो इथं तुम्हाला थोडं स्मार्ट करावं लागतं. आणि मराठी इंग्लिशमध्ये असल्यामुळे इंग्लिश मिडियमवाल्यांचा पण हा प्रॉब्लेम येत नाही. ओके, आता मराठीवाल्यासाठी आणखीन खूप चांगले ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये याच्या व्यतिरिक्त. जसं इंग्लिशवाल्यांसाठी मला एकच ऑप्शन सापडला आहे, PW MPSCवाला. मराठीवाल्यांसाठी MPSC सिम्प्लिफाईड नावाचं ते 3 महिन्यातनं एक त्यांचं बुकलेट येतं, ते एक बेस्ट आहे, ते तुम्ही ते वापरू शकता. आता हे झालं 2025 वाल्यांसाठी की जे आता सप्टेंबरला प्रिलिम्स देणार आहेत सिरियसली. पण जे 2026ला स्पेसिफिक फोकस करत आहेत, तर प्रयास स्वतः आता मॅगझिन काढायला सुरुवात करणार आहे MPSCचं. त्याच्यामध्ये प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने पण मॅगझिन असणार आहे, मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने पण मॅगझिन असणार आहे. तर 2026साठी तुम्ही, आय गॅरंटी यू की तुम्ही प्रयासवर डिपेंड राहू शकता मॅगझिनसाठी. ओके, आणि ते मॅगझिन कंटिन्युअसली इयर वाईज असणार आहे, बिकॉज आपण प्रॉपर कंटेंट टीम त्यासाठी घेतलेली ह्यावेळेस. सो त्याच्यामुळे
पुढच्या वेळेस जर प्रिपरेशन करत असाल तर यू कॅन गो विथ 2026 प्रयास का मॅगझिन, आणि याबरोबर आपले लेक्चर्स पण असणार आहेत. ओके, आपली यासाठी वेगळी बॅच असते. सो तुम्ही ते पण करू शकता जर तुमचा अटेम्प्ट 2026 असेल. पण तुम्ही 2025 देणार असाल तर मराठी मीडियमवाल्यांसाठी हे ऑप्शन्स आहेत, इंग्लिशवाल्यांसाठी हा ऑप्शन आहे. ओके, आता आणखीन एक मराठीवाल्यांसाठी ऑप्शन आहे, दॅट इज परिक्रमा नावाचं मॅगझिन येतं, मंथली मॅगझिन असतं, ते पण तुम्ही रेफर करू शकता. सो याच्यापैकी एकच रेफर करायचं आहे, सगळे रेफर नाही करायचे. मराठी मीडियमवाल्यांनी एकच रेफर करायचं, तेच रिवाईज करायचं आणि फोकस एरियावर रिवाईज करायचं. म्हणजे कोणते फोकस एरिया जे आपण हे काढलेत ह्याच एरियावर फोकस करून करायचं आहे. सो विनाकारण जास्त अभ्यास करत नाही बसायचं आणि ओव्हर बंबार्डिंग नाही करायचं फॅक्टचं, बिकॉज हे थोडं फॅक्च्युअल होऊन जातं. ओके, आणि लास्ट सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जे MPSCवाले मुलं पण चुका करतात आणि UPSCवाले मुलं पण चुका करतात, की डेली न्यूजपेपर न वाचणं. आत्ता पण ॲटलिस्ट 30 मिनटं हेडलाईन्स वाचणं मस्ट आहे. मराठीवाल्यांनी लोकसत्ता किंवा मटा, आणि इंग्लिशवाल्यांनी तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचू शकता किंवा द हिंदू वाचू शकता, पण वाचायलाच पाहिजे. ओके, त्याशिवाय तुम्हाला जे तुम्ही हे फॅक्ट्स वाचतात ते लॉंग टर्म मेमरीमध्ये लक्षात राहत नाही जर तुम्ही न्यूजपेपर वाचला नाही तर. ओके, हे सगळे मग फॅक्ट्स होऊन जातात. आय होप की तुम्हाला ओव्हरऑल करंट अफेअर्सचं काय करायचं आहे, मराठी मीडियमवाल्यांनी काय करायचं आहे आणि इंग्लिश मीडियमवाल्यांनी काय करायचं हे क्लिअर झालं असेल. ओके, आता याच्या पुढे करंट अफेअर्सचं जी शंका आहे की सर करंट अफेअर्सचं इंग्लिशमधनं काय करू, ही शंका तुमची क्लिअर झाली असेल. ओके, आता पुढचं जो इम्पॉर्टंट चंक आहे, आता हे बघा, हे चंक जे पहिल्यांदा घेतले आपण, सायन्स घेतला, त्याच्यानंतर आपण हिस्ट्री घेतलं आणि त्याच्यानंतर आपण करंट अफेअर्स घेतला, हा थोडा वेगळा चंक आहे ॲज कम्पेअर टू MPSC. जे UPSCचं प्रिपरेशन करते त्यांना याचा स्पेसिफिक अभ्यास वेगळा करावा लागतो. पण आता याच्या पुढे जे सुरू होणार आहे ते UPSC आणि MPSCसाठी ऑलमोस्ट सेम असणार आहे. सो काय वाचायचं आहे, एक तर हे लेवल प्लेइंग फील्ड आहे फॉर बोथ UPSC आणि MPSC, बिकॉज क्वेश्चन्स कसे असतात, स्टॅटिक असतात. ओके, काही करंटचं नाही आहे, काय नाही आहे. अगेन 15 क्वेश्चन आहे, स्टॅटिक क्वेश्चन आहे, डायरेक्ट क्वेश्चन आहे, फोकस्ड एरिया ठरलेले त्यांचे कोणते फोकस्ड एरिया आहेत, की यांचे फोकस कोणते एरिया आहेत, की जे फोकस एरिया UPSCचे म्हणजे ड्रेनेज सिस्टमवर क्वेश्चन येतील किंवा हे रिव्हर्स विचारतील किंवा बाकीच्या गोष्टी विचारतील, जिल्ह्यांबद्दल विचारतील. सो यांचे फोकस एरिया ठरलेले की जॉग्राफीमध्ये काय विचारायचं. आता एक शंका येते सगळ्यांची की सर महाराष्ट्राच्या जॉग्राफीबद्दल काय. आता तुम्ही जर PYQ व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर हा प्रश्न तुम्हाला पडणारच नाही, बिकॉज महाराष्ट्राच्या जॉग्राफीवर 15 पैकी महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न पडतात 2. जर महाराष्ट्राच्या भूगोलावर जर 2 प्रश्न पडत असतील तर मी त्याच्यावर एवढी मेहनत घेणार आहे का, तर अजिबात नाही. सो 2-3 क्वेश्चनसाठी मी आधी मेहनत नाही घेणार. येस, माझ्याकडे वेळ आहे तर मी महाराष्ट्राचा भूगोल वाचणार, त्यासाठी मी तुम्हाला इंग्लिशमध्ये काय वाचायचं हे पण तुम्हाला सांगणार मी, पण याचं कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस जास्त नाही आहे. सो महाराष्ट्राचा भूगोल जेवढं तुम्ही महाराष्ट्राचा इतिहासावर जेवढं भर देणार आहे तेवढं महाराष्ट्राच्या भूगोलवर भर द्यायची गरज नाही आहे. ही गोष्ट क्लिअर करून ठेवा. MPSCवाल्यांनी पण जे मराठीमध्ये करतायत आणि जे इंग्लिशमध्ये करतायत त्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आणि याच्यावर काय करायचं, जे तुम्ही UPSCसाठी वाचतायत तेच थोडं फॅक्ट्सकडे लक्ष द्यायचं. सो फॅक्ट्स वाचायचं, लक्षात ठेवायचं की अच्छा इथं हा फॅक्ट्स आहे, इथं एवढं आहे, इंडियाची कोस्टल लाईन एवढी आहे, जे आता कोस्टल लाईन चेंज झाली त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. सो त्या रीतीने तुम्हाला हे करावं लागेल. ओके, आणि फोकस मोर हिअर ऑन PYQs. कोणते PYQs, जे प्रिलिम्समध्ये आत्तापर्यंत आले ते, आणि मेन्समध्ये जे ऑब्जेक्टिव्ह PYQs येत होते त्याच्यावर पण फोकस करा, बिकॉज ते पण PYQs खूप चांगले आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही जॉग्राफी कव्हर करू शकता. आता यासाठी बुक काय वापरायचे आहेत, एक पहिलं बुक आहे NCERT जे 11th आणि 12th स्टँडर्डचं, हे इंग्लिशमध्येच आहे फक्त. हे बुक बेस्ट आहे. हे बुक तुम्ही 2 वाचले विथ JC लिऑंग, डन. आता UPSCवाले हे बुक ऑलरेडी वाचतात, सो त्यांना मटेरियल शिफ्ट करायची गरज नाही आहे. ओके, आता मराठीवाल्यांसाठी स्टेट बोर्ड एवढे अंडर एस्टिमेट आहेत 8 to 10 स्टँडर्डचे, मला कळतच नाही की लोकांचा याच्यावर फोकस का नाही आहे. हे बुक तुम्ही मराठीमध्ये पण वापरू शकता, इंग्लिशमध्ये पण वापरू शकता. सो एक तर स्टेट बोर्ड वापरा किंवा NCERT वापरा, दोन्ही पण सेम आहेत. जर आता तुम्ही UPSC एस्पायरंट असाल तर डोंट चेंज द एक्झिस्टिंग सोर्सेस. जे तुम्ही आत्ता करतायत तेच करा. ह्या व्यतिरिक्त जर तुमचा काही सोर्स असेल, तुम्ही सुदर्शन गुज्जर सरांचे लेक्चर केले असेल किंवा बाकीचं काही केलं असेल, अजिबात चेंज करायची गरज नाही आहे, बिकॉज ऑलमोस्ट जॉग्राफी सगळं सेम आहे. ओके, आता पुढचा प्रश्न येतो की महाराष्ट्र स्पेसिफिक मला जॉग्राफी वाचायचं असेल तर मी काय वाचायला पाहिजे. तर त्यासाठी दीपस्तंभ पब्लिकेशनचं एकदम कलरफुल बेस्ट बुक आहे. म्हणजे मी जेव्हा महाराष्ट्राची जॉग्राफी वाचायचो यात ना, मला असं भारी वाटायचं की अरे किती भारी महाराष्ट्राची जॉग्राफी. सो हे बुक तुम्ही वापरू शकता. दुसरं एक आहे सौदी सरांचं निराली पब्लिकेशनचं. हे बुक थोडं कलरफुल नाही आहे, पण याच्यामध्ये पण बऱ्यापैकी खूप मस्त फॅक्ट झालेले आहेत. सो एक तर तुम्ही निराली पब्लिकेशन वापरा, अदरवाईज दीपस्तंभ पब्लिकेशनचं बुक वापरा. ओके, दुसरं आता हे झालं महाराष्ट्राची जॉग्राफी. आता हे झालं मराठीमध्ये. आता इंग्लिशमध्ये काय करायचं आहे,
इंग्लिशमध्ये महाराष्ट्राच्या जॉग्रफीसाठी टेक्स्ट बुकच्या वेबसाईटवर गेले तर त्यांनी प्रॉपर महाराष्ट्राच्या टॉपिक वाईज नोट्स दिल्यात. ओके, त्या वेबसाईटवर आहे, त्याचं तुम्हाला PDF फॉर्मॅट पण करता येते आणि ती PDF फॉर्मॅट डाउनलोड पण करता येते. तर तुम्ही ते टेक्स्ट बुकच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते करू शकता. जर तुम्ही एवढं जरी सर्च केलं ना, महाराष्ट्र जॉग्रफी टेक्स्ट बुक येऊन जाईल. सो या टेक्स्ट बुकच्या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिशमधनं करू शकता. आणि एक बुक मला ऑनलाईन सापडलेलं आहे आणि ते बुकचं मी थोडं रिव्ह्यू पण केला आणि ते बुक मला चांगलं वाटलं. आणि त्याच्यामध्ये फक्त काय दिलं आहे ना, इंग्लिशमध्ये फॅक्ट्स दिलेत. सो तुमचं इंग्लिशचं ऑलरेडी बेस झालेलं असेल NCERTमधनं वगैरे, तर फक्त तुम्हाला फॅक्ट्स पाहिजे असेल तर हे अंकित काशवारनी सरांचं बुक आहे. खूप चांगलं बुक आहे. सगळे फॅक्ट्स फक्त गोळा केलेले, जास्त मोठं पण बुक नाही आहे. हे तुम्ही इंग्लिशमध्ये वापरू शकता. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की जो तुमचा प्रश्न होता की सर इंग्लिशवाल्यांनी जॉग्रफी महाराष्ट्राची काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. मराठीवाल्यांनी काय करायचं आहे, हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. सो मराठीवाल्यांनी काय करायचं आहे, एकतर NCERT मराठीसाठी तुम्ही स्टेट बोर्ड वापरा आणि स्टेट बोर्ड वापरल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राची जॉग्रफी करण्यासाठी दीपस्तंभ पब्लिकेशन किंवा निराळी पब्लिकेशन करा. ओके, इंग्लिशवाल्यांनी 11th-12th स्टँडर्डचे NCERT वापरायचं विथ जेसिलिऑंग आणि त्यानंतर हे महाराष्ट्राची जॉग्रफी टेक्स्ट बुक वेबसाईट आणि जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र अंकित सरांचं बुक वापरायचं. ओके, सो स्पेसिफिक करायचं आहे. लक्षात ठेवा की हे सगळंच एका जणांनी करायची गरज नाही आहे. एकच सोर्स ठेवायचा, तोच 10 वेळा रिवाईज करायचा, तो तुम्हाला रिझल्ट देणार आहे. ओके, आता हे बघा, हे बुक आहे इंग्लिशमध्ये महाराष्ट्र जॉग्रफीसाठी. हे बुक तुम्ही ऑनलाईन सर्च करून बघू शकता. ओके, जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र इंग्लिश एडिशनचं आहे. हे दीपस्तंभ पब्लिकेशनचं बुक आहे मराठीमध्ये. आणि महाराष्ट्राचा भूगोल AB सौदी सरांचं आहे. हे निराली पब्लिकेशनचं आहे. हे पण बेस्ट बुक आहे. ओके, याच्यामध्ये खूप कलरफुल आहे म्हणून भारी वाटतं, पण हे बुक पण खूप चांगलं आहे. ओके, ज्यांची मला दिसतंय की भूगोलचे जे महाराष्ट्राचा भूगोलचे प्रश्न जे सॉल्व्ह होतात ते बरेचसे याच्यामधनं पण येतात. ओके, बिकॉज हे बजेट वगैरे त्याच्यामधलं काही असेल तर ते पण निष्कर्ष ते ॲड करत असतात. सो तुम्हाला ते कळालं पाहिजे. आता हे झालं आपलं याच्यामध्ये कशासाठी, जॉग्रफीमध्ये. आता पुढचा जो चंक येतो तो म्हणजे इकॉनॉमी. अगेन इकॉनॉमीचे क्वेश्चन किती आहे, 15 प्रश्न इकॉनॉमीचे येतात आणि यांचं इकॉनॉमी विचारायचं थोडं पद्धत वेगळी आहे ॲज कम्पेअर टू UPSC. आणि जे MPSC करतात त्यांना पण हे कळालं पाहिजे की मला फोकस्ड एरिया कोणते ठेवायचे आहेत. सो लक्षात ठेवा कोणते कोणते फोकस्ड एरिया आहेत. पहिली गोष्ट, दे आर नॉट फोकस्ड ऑन कोर कन्सेप्ट. फक्त GDP इन्फ्लेशन याच्या कोर कन्सेप्टवर ते थोडे प्रश्न विचारतात, रादर दॅन त्यांच्या प्रश्न जे असतात ते प्रश्न एक तर तुम्हाला पॉवर्टी म्हणजे गरिबीवर दिसतील, डेमोग्राफी म्हणजे जनसंख्यावर प्रश्न दिसतील, ह्युमन डेव्हलपमेंटवर प्रश्न दिसतील अँड याच्या रिलेटेड इंडेक्स आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळे पंचवार्षिक प्लॅन म्हणजे 5 years प्लॅन, जे आपल्या पंचवार्षिक योजना आहेत त्याच्यावरनं पण हे प्रश्न विचारतात. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा की हे फोकस्ड एरिया आहेत. हे फोकस्ड एरिया मी कुठून काढलेत, हे फोकस्ड एरिया PYQचं ॲनालिसिस करून काढलेत. सो या फोकस्ड एरियावर जास्त भर द्या रादर दॅन सगळंच वाचण्यापेक्षा. सो UPSCवाल्यांनी हे लक्षात ठेवा की हे सगळं वाचायचं गरज नाही आहे जे आपण आपल्या UPSCसाठी वाचतो. आणि जे MPSCसाठी स्पेसिफिक अभ्यास करतायत त्यांनी गोष्ट लक्षात ठेवा की जे तुम्ही बुक वाचतायत मी तुम्हाला पुढे सांगेल, तर ते बुक वाचताना यू हॅव टू फोकस ऑन धीस पर्टिक्युलर टॉपिक्स. या टॉपिकवर तुम्हाला भर द्यायचा आहे. आता महाराष्ट्र फोकस बजेट डॉक्युमेंट बघा, याच्यामधनं 1-2 प्रश्न येतात कधी कधी. ओके, दरवेळेस येतीलच असं नाही आहे, पण याचं कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस खूप कमी आहे. आता तुमचा सगळा अभ्यास हा झाला आहे, रिव्हिजन पण झालं आहे, आता तुमच्याकडे टाईम उरला आहे, मग हे वाचा. अदरवाईज हे महाराष्ट्राचं बजेटचं डॉक्युमेंट वाचायची गरज नाही आहे. आय होप की तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. आता यासाठी कोणतं बुक वापरायचं आहे, पहिलं आपल्याला एरियाज कळाले की कोणत्या एरियामधनं क्वेश्चन येणार आहेत, PYQचं आपल्याला किती क्वेश्चन येणार आहेत हे पण कळालं. आता बघा, एक कोळंबे सरांचं बुक आहे मराठीवाल्यांसाठी, खूप मस्त बुक आहे कोळंबे सरांचं. सो तुम्ही हे बुक वापरू शकता कोळंबे सरांचं, जे पर्टिक्युलरली मराठीमध्ये अभ्यास करतायत. आणखीन एक बुक आहे विवेक सिंग सरांचं, जे UPSCमध्ये होते, आता ते MPSCमध्ये पण त्यांचं बुक आलं आहे. सो ते पण बुक खूप मस्त आहे मराठी ट्रान्सलेशनमधलं, ते पण तुम्ही वापरू शकता मराठीवाले. थर्ड बुक आहे, आता हे झालं कोळंबे सरांचं, किंवा आणखीन एक बुक आहे देसले सरांचं. याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे. हे पण बेस्ट बुक आहे मराठी मीडियमवाल्यांसाठी MPSCचा अभ्यास करण्यासाठी. सो एक तर तुम्ही कोळंबे सरांचं बुक वापरा किंवा देसले सरांचं बुक वापरा, दोन्ही घ्यायची गरज नाही, एकावरच फोकस करायचा, एकच डबल रिवाईज करायचं आहे. किंवा विवेक सिंग सरांचं बुक वापरा, हे पण खूप मस्त बुक आहे, मी स्वतः पाहिलं मराठीमधलं बुक. पण ह्या तिघांपैकी एकच बुक घ्यायचं आहे, तिन्ही बुक घ्यायचे नाही आहेत. नंतर इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी आता स्पेसिफिक जे टॉपिक आहेत त्यासाठी मराठीमध्ये काय अवेलेबल नाही आहे. टेक्स्ट बुकच्या तुम्ही वेबसाईट्सवर गेले तर तुम्हाला सिलेक्टिव्ह टॉपिक वाईज यांच्या नोट्स दिसतील.
त्या PDF मध्ये पण करता येणार आहे. सो त्या नोट्स तुम्ही इंग्लिशवाल्यांनी वापरायच्या आहेत. आणि आणखीन MPC स्पेसिफिक इंग्लिश, मला असं काही स्पेसिफिक बुक सापडलं नाही की जे मला महाराष्ट्राचं जॉग्रफीसाठी बुक सापडलं आहे इंग्लिशमध्ये, ते याच्यासाठी नाही सापडलेलं आहे. विथ टाईम याच्यावर बुक पण येतील, पण सध्या तुम्ही टेक्स्ट बुकच्या वेबसाईटवर हे सिलेक्टिव्ह टॉपिक्स वाचू शकता, त्या PDF मध्ये घेऊ शकता, त्याची प्रिंट काढू शकता. ओके, यांचंच PW MPC वालाचं एक इकॉनॉमीसाठी बुक होतं, महाराष्ट्राच्या इकॉनॉमीसाठी, अर्थशास्त्रासाठी, पण ते बुक यांचं आउट ऑफ स्टॉक आहे, त्याच्यामुळे त्याचं ऑप्शन मी दिलेलं नाही आहे. कदाचित त्यांनी त्याचं पब्लिकेशन बंद केलं असेल, नाही तर ते एक इंग्लिशमध्ये बुक होतं. पण इंग्लिश मिडियमवाल्यांनी टेक्स्ट बुकच्या वेबसाईटवरनं पर्टिक्युलर टॉपिक वाचायचे, फॅक्ट्स वाचायचे. आणि फॅक्ट्स कसे वाचायचे, कसं कळणार आपल्याला, PYQचं अनालिसिस करून. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे की PYQचं लोकसेवा पब्लिकेशनचं इंग्लिशमध्ये पण बुक आहे आणि मराठीमध्ये पण बुक आहे. सो तो तुम्ही ते वाचू शकता. ओके, आता हे बघा, हे कोळंबे सरांचं बुक आहे. मी एकदम फोटोचे चित्र कशासाठी टाकलेत की तुम्हाला सर्च करताना कळायला पाहिजे की कोणती आवृत्ती घ्यायची आहे आणि लेटेस्ट आवृत्ती कोणती. सर हे कोळंबे सरांचं आहे, हे विवेक सिंग सरांचं बुक आहे, हे पण मराठीमध्ये आलं आहे, खूप चांगलं बुक आहे, हे पण तुम्ही वापरू शकता. बेसिक पण याच्यामध्ये खूप चांगलं आहे. आणि थर्ड तुमचं आपलं देसले सरांचं बुक आहे, हे पण खूप कलरफुल बुक आहे. काय करायचं आहे, तिघांपैकी मराठी मीडियमवाल्यांनी एकच वापरायचं आहे, सगळे वापरायचे नाही आहेत. आणि इंग्लिश मीडियमवाल्यांनी काय करायचं आहे, आपलं जे इंग्लिशचं बुक आहे तेच वापरायचं आहे बेसिक, जे तुम्ही विवेक सिंग वापरताय किंवा मृणाल सरांच्या नोट्स वापरताय तेच करा. फक्त जे पॉवर्टी रिलेटेड टॉपिक आहे किंवा 5 इयर प्लॅन रिलेटेड टॉपिक आहे, जे तुम्हाला फक्त MPसाठी लागणार आहेत, ते टेक्स्ट बुकच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जातील. आय होप की तुम्हाला इकॉनॉमीचं कळालं असेल. आता पुढचं इन्व्हायरमेंट, 5 क्वेश्चन फिक्स आहेत, 5-6 क्वेश्चन फिक्स आहे. आणि लो हँगिंग फ्रूट आहे. कोणासाठी लो हँगिंग फ्रूट आहे, जे UPSCचं यांचं बॅकग्राऊंड आहे. बिकॉज का UPSCवाल्यांना शंकर IAS, PMF IAS बुक वाचायची सवय आहे आणि त्याच्यातनं जे बेसिक आहे तेच प्रश्न डायरेक्ट येतात. MPCवाल्यांनी काय करायचं, MPCवाल्यांसाठी पण एक खूप चांगलं मराठीत बुक आहे तुषार घोरपडे सरांचं, ते बुक वापरू शकता. आणि हे 5 क्वेश्चन हे UPSCवाल्यांना थोडा ॲडव्हान्टेज देतात बरं का, मी आधीच सांगतो MPCवाल्यांना. सो त्याच्यामुळे तुम्ही MPCवाल्यांनी हलगर्जीपणा नाही करायचं इन्व्हायरमेंटमध्ये. यातले 2-4 प्रश्न आपले झाले पाहिजे, बिकॉज खूप बेसिक प्रश्न असतात. कुठं प्रश्न असतात, इकॉलॉजीपासून बेसिक प्रश्न असतात, बायोडायव्हर्सिटीवर बेसिक प्रश्न असतात, जे आपली इकोसिस्टम आहे, जे प्रदूषण होतं आहे, पोल्युशन, क्लायमॅट चेंज, हवामान बदल, याबद्दलचे एकदम बेसिक प्रश्न विचारतात. सो याच्यावर फोकस देणं इम्पॉर्टंट आहे आणि वाचायला पण खूप इंटरेस्टिंग आहे बेसिक. आणि समटाईम्स एखादा करंटमधला प्रश्न असतो तर त्याच्यावर फोकस द्यायची गरज नाही आहे, स्टॅटिक वाचा. आणि हे लो हँगिंग फ्रूट आहे फॉर UPSC बॅकग्राऊंड स्टुडंट्स. परत सांगतोय, MPCवाल्यांनी त्याच्यामुळे एक्स्ट्रा मेहनत घ्यायची इथे, आणि UPSCवाल्यांसाठी ते लो हँगिंग फ्रूट आहे, म्हणजे ॲडव्हान्टेज देऊ शकतं. सो तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये इंग्लिशसाठी सोर्स काय, इंग्लिशसाठी सोर्स आहे तुमचं PMF IAS, जे तुम्ही बुक ऑलरेडी वापरताय, किंवा शंकर IAS, तेच बुक वापरायचं आहे, त्यातनंच बेसिक व्यवस्थित करायचं आहे. आणि मराठी मीडियमवाल्यांसाठी तुषार घोरपडे सरांचं बुक आहे, ओके, सह्याद्री पब्लिकेशनचं, ते तुम्ही बुक वापरू शकता, बेस्ट बुक आहे. सो दोघांचे पण मी फोटो दिलेत. दिस इज पर्यावरण परिस्थिती की, हे मराठीमधलं बुक आहे, खूप मस्त व्यवस्थित बुक दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. हे दिस इज ऑलमोस्ट रिप्लिका ऑफ शंकर IAS. सो हे दोन्ही बुक ऑलमोस्ट सेम आहे, हे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. आणि इंग्लिशवाल्यांसाठी PMF IAS किंवा शंकर IAS हे बुक तुम्ही वापरू शकता. या व्यतिरिक्त करायची गरज नाही. परत यातलं सगळं बुक वाचायचं आहे का, नाही, टॉपिक बघायचे की PYQमधनं प्रश्न कुठून आलेत, कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेत, आणि तेच टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत. ओके, आय होप की तुम्हाला पर्यावरणाबद्दल कळालं असेल. आता राहिलं पॉलिटी. आता तुम्हाला हे पण कळालं असेल की आधी मी असे सेक्शन्स घेतले की जे UPSCवाल्यांसाठी एक्स्ट्रा करायचं आहे आणि MPSCवाल्यांनी त्याच्यावर फोकस द्यायला पाहिजे, बिकॉज तिथं UPSCवाल्यांना डिसॲडव्हान्टेज आहे. सो तुम्ही त्याच्यावर जास्त अभ्यास करा की म्हणजे तुमची प्रिलिम्स होऊन जाईल. आणि पुढचं जे टॉपिक्स दिलेत आपण, ते काय केले की दोघांचे सिमिलर कोणते आहेत आणि एकदमच सिमिलर कोणते आहेत, त्याला सगळ्यात जास्त सिमिलर टॉपिक की जो UPSCवाल्यांना पण येतो, MPSCवाल्यांना पण येतो, दॅट इज अ पॉलिटी. आणि 15 क्वेश्चन ठरलेले आहेत, स्टॅटिकचे प्रश्न आहेत, करंटला लिंक पण नसतात. सो तुम्ही काय करू शकता, इथं इक्वल लेवल प्लेइंग फील्ड आहे फॉर बोथ UPSC स्टुडंट्स अँड MPSC स्टुडंट. सो दोघांना इक्वल लिव्हिंग फील्ड आहे, तर यांचा फोकस कुठं असतो, पार्लमेंट, आपली जी पार्लमेंट आहे त्याचे रिलेटेड प्रश्न विचारणार, संसद भवन, तो लोकसभा, राज्यसभा, त्यांचं कामकाज कसं चालतं त्याच्यावर प्रश्न विचारणार. नंतर कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी, म्हणजे जे संविधानिक आणि असंविधानिक बॉडी आहेत त्याबद्दल हे जास्त प्रश्न विचारतात, जे UPSCवाल्यांना सवय नाही याच्यात लक्ष ठेवायची. सो इथं फोकस करा, कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. पंचायती राज हा यांचा खूप फेमस टॉपिक आहे आणि पंचायती राजवर हे खूप जास्त प्रश्न विचारतात. ॲटलिस्ट 4-5 प्रश्न तरी तुम्हाला दिसतील पंचायती राजवर. सो पंचायती राजसाठी पंचायती राजवर जास्त इम्फासिस द्या.
मराठी मीडियमवाल्यांनी पण इम्पॅसिस द्या, जे MPSC करत आहेत. इंग्लिश मीडियमवाल्यांनी पण इम्पॅसिस द्या. फक्त लक्ष्मीकांत वाचून पॉलिटीचे प्रश्न सगळे होत नाहीत. ओके. आणि लेस रिलेव्हन्स टू करंट अफेअर्स लाईक UPSC. जे UPSCला करंट अफेअर्सचे प्रश्नावरून लिंक येते, MPSCमध्ये तसं नाही आहे. लक्ष्मीकांत वाचा, मार्क घ्या, दॅट्स इट. परत पंचायती राजसाठी एक बुक वापरा, मार्क्स घ्या. असं करून तुम्ही हे घेऊ शकता. ओके. सो UPSCवाल्यांनी काय एक्स्ट्रा फोकस द्यायला पाहिजे, थोडं फॅक्ट्सवर फोकस द्यायला पाहिजे. फॅक्ट्स थोडं लक्ष्मीकांतच वाचायचं की फॅक्ट्स बघायचे कुठे कुठे आहेत आणि ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. याने तुमची CAPFची पण तयारी होणार आहे आणि MPSCची पण तयारी होणार आहे. ओके. आता यासाठी काय मराठीमध्ये लक्ष्मीकांतचं ट्रान्सलेशन आहे, ते तुम्ही वापरू शकता, किंवा इंग्लिशवाल्यांनी लक्ष्मीकांत बुक वापरायचंच आहे. हे काय म्हणू शकता, बायबल, भगवद्गीता काय असेल, कुराण, हे तुमचं पॉलिटीसाठी ठरलेलं आहे. आता पंचायती राजसाठी एक तर मनोज राऊत सरांचं बुक आहे, चाणक्य मंडळ पब्लिकेशनचं बुक आहे, बेस्ट बुक आहे. ओके. म्हणजे छोटं आहे आणि खूप मस्त दिलेलं आहे हे बुक. हे बुक तुम्ही वापरू शकता. मी स्वतः हे बुक वापरतो. दुसरं आहे आणखीन एक किशोर लवटे सरांचं बुक. हे पण खूप भारी आहे, पण मला मनोज राऊत सरांचं बुक जास्त आवडतं. पण किशोर लवटे सरांचं पण बुक खूप चांगलं आहे, तर तुम्ही किशोर लवटे सरांचं बुक पण वापरू शकता पंचायती राजचं. आणि इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी पंचायती राजसाठी स्पेसिफिक अगेन टेक्स्ट बुकच्या वेबसाईट्सवर तुम्हाला खूप चांगल्या PDF मिळतात. त्या PDF व्यवस्थित केल्या तर हे पण तुमचं होऊन जाईल. सो इथे पण इंग्लिशवाल्यांसाठी प्रॉपर मी सोर्स दिलेला आहे की तिथून तुम्हाला ते वाचता येईल. आय होप की तुम्हाला कळालं असेल की पॉलिटीमध्ये म्हणजे याच्यामध्ये काय काय करायचं आहे आणि काय काय वाचायचं आहे. ओके. आय होप की ही तुमचं क्लिअर झालं असेल. आता बघा, लक्ष्मीकांत लेटेस्ट एडिशन घ्या, मराठीवाल्यांनी पण इंग्लिशवाल्यांनी. पंचायती राजसाठी हे बुक आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं, जे मी वापरतो, चाणक्य मंडळ पब्लिकेशनचं आहे. आणि किशोर लवटे सरांचं जी अकॅडमी, त्यांचं पण ओन बुक आहे. किशोर लवटे सरांचं जे ऑलरेडी ऑफिसर होते त्यांचं बुक आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. हे बोथ बुक इक्वल आहे, याच्यापैकी एकच वापरायचं आहे. इंग्लिशमध्ये याच्यावर बुक नाही आहे बरं का. इंग्लिशवाल्यांना टेक्स्ट बुकच्या वेबसाईटवरनं घ्यायचं आहे. आय होप की तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल. ओके. सो याच्यावरनं काय कळालं तुम्हाला, याच्यावरनं तुम्हाला कळालं की जेवढं आपण समजतोय की UPSC आणि MPSC वेगळी आहे, तेवढी वेगळी नाही आहे. जर तुम्ही MPSCचा अभ्यास करत असाल तर ते विथ टाईम थोडं वेगळा अभ्यास केलं तर UPSCचा पण अभ्यास होऊन जातोय. आणि जे UPSCचा अभ्यास करता, ज्यांच्या आता प्रिलिम्स फेल झाली, त्यांना ही पण गोष्ट कळते की MPSC काढणं एवढं अवघड पण नाही आहे. सो मी एवढं तुम्हाला प्रयास करणं, एवढं तुम्हाला आता ताटामध्ये सगळं वाढून दिलं आहे. आता ते तुमच्यावर आहे की तुम्ही ह्या मोमेंटम टेस्ट सिरीजसोबत हे बुक वापरून, याचा रिव्हिजन करून, एका सब्जेक्टसाठी, एका विषयासाठी एकच बुक वापरून, एकच पुस्तक वापरून तुम्ही त्याच्या किती डबल रिव्हिजन करताय आणि त्याला किती रिप्लिकेट करतात आपल्या मोमेंटम टेस्ट सिरीजमध्ये. ओके. आणि परत एकदा तुमचे धन्यवाद की ज्या प्रकारे तुम्ही मोमेंटम टेस्ट सिरीजला पूर्ण हे केलं आहे. वन ऑफ दी स्टिप्युलेटेड टाईममध्ये आपण टेस्ट सिरीज घेतो. आपली गरवारे कॉलेजला आपण घेतो, म्हणजे असं नाही की कुठेतरी तुम्हाला क्लासरूममध्ये बसवलं आहे, प्रॉपर एक्झाम कंडिशनमध्ये घेतो आहे. सो मी तुम्हाला आग्रह करेल की याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. ज्यांनी आणखीन मोमेंटम टेस्ट सिरीज जॉईन नाही केली त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करा. आणि थँक्यू सो मच. आपण भेटूयात. तुम्हाला काही शंका असेल, प्रयासचा हा नंबर आहे 7378743031, 7378743031. तुम्हाला काही जरी शंका आली तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमची टेस्ट सिरीजबद्दल किंवा दुसरी कोणतीही शंका असू दे तुम्ही विचारू शकता. ओके. थँक्यू, धन्यवाद. भेटूयात परत आपण नेक्स्ट वेळेस.